गच्छति नगरं अनन्तरं मम पुस्तकानि प्रेषणीयं पुस्तकानि प्रेषणीयं शक्नोति वा? अहम् आनयामि देवभाषायै संस्कृताय चेम्मण्डा ग्रामेऽस्मि नास्ति किञ्चिदपरिचितत्वं। ग्रामस्यास्य प्रत्येकं जीवश्वासेषु रोमकूपेषु च विराजन्ते तत् स्पन्दनानि। प्रकृतिरमणीयता आध्यात्मिकसंस्कृत्या कार्षिकसमृद्ध्या च सम्पन्नो अस्ति तृश्शिवपेरूर् मण्डलस्थोऽयं चेम्मण्डा ग्रामः। केरलस्य 130 ग्रामेषु अन्यतमा पुण्यमनोहरा भूमिरियं सहस्राब्देभ्यः पूर्वं ऋषिवर्याणां वेदमन्त्रध्वनिभिः मुखरिता पुण्यपावनभूरासीत्। कालस्य परिवर्तनध्वंसिने अतिजीव्य जीवितसार्थकताम् अन्विष्यतां सङ्केतरूपेण अद्यापि सुविराजते अयं ग्रामः तस्याः पूर्वकालसंस्कृत्या सह। तस्मादेव अस्य प्रशान्तसुन्दरग्रामस्य हृत्तटे संस्कृतप्रचारणरतमेकं विद्यामन्दिरं सुशोभते। संस्कृतप्रचारक्षेत्रे 4 दशकेभ्यः कार्यरतायाः संस्कृतभारत्याः नवीनोद्यमो भवति शारदा गुरुकुलम्, एकं सरस्वतीक्षेत्रम्। शारदा गुरुकुलम् अधिकृत्य अधिगन्तुं चेम्मण्डा ग्रामं यदा प्राप्नुमः तदा ऐदं प्राथम्येन अस्माकं ध्यानम् आकर्षयति तत्रत्यं देशदेवस्य सुब्रह्मण्यस्वामिनः श्रीमन्दिरम्। वैदिक ऋषीश्वराणां तपश्शक्तिभिः पूरितं मन्दिराङ्गणं, मन्दिरस्य पौराणिकतां समुद्घोषयन्तः शिलालेखाः, कस्यचित् अज्ञातशिल्पिनः करकौशलं प्रकटीकुर्वत् शिलालेखिताङ्गणं वृत्ताकारं श्रीमन्दिरम्। आध्यात्मिकता अभया परिपूर्णं मन्दिरप्राचीरम्। കേരളത്തിലെ പ്രമുഖ സുബ്രഹ്മണ്യസ്വാമി ക്ഷേത്രത്തിലൊന്നായിട്ടുള്ള ചെമ്മണ്ട ശ്രീ സുബ്രഹ്മണ്യസ്വാമി ക്ഷേത്രം ചരിത്രം കൊണ്ട് ഏകദേശം ഒരു 1500 വർഷത്തോളം പഴക്കമുള്ളതായിട്ടാണ് കാണുന്നത്. ഈ ക്ഷേത്രത്തിൻ്റെ നിർമ്മാണ രീതി ചേരമാൻ കാലഘട്ടത്തിലെ ക്ഷേത്ര നിർമ്മാണത്തോട് സാമ്യമുള്ളതാണ്. ഇതിൻ്റെ ഈ ഐതിഹ്യ കഥകളിലും വരുന്നത് ഭോഗരിവിടെ വന്നതായിട്ടും ഇവിടുന്ന് ചൈതന്യം ആവാഹിച്ചതായിട്ടും പറയുന്നുണ്ട്. ഒരു വിശ്വാസം മാത്രമാണ്. എന്തായാലും ഷൺമത പ്രചരണത്തിൻ്റെ ഒരു കാലഘട്ടം, അതായത് കുമാരമതത്തിൻ്റെ ഒരു കാലഘട്ടത്തിൽ ഇതിനോടടുത്ത പല പ്രദേശത്തും ഇതുപോലെയുള്ള ചെറിയ ചെറിയ സുബ്രഹ്മണ്യ സ്വാമി ക്ഷേത്രങ്ങളുണ്ട്. ഇവിടുന്ന് കിഴക്ക് മാറി
അവിട്ടത്തൂർ എന്നറിയപ്പെടുന്ന ദേശത്ത് ഒരു ശിവക്ഷേത്രമുണ്ട്. അതിൻ്റെ സമീപത്ത് അഗസ്ത്യരുടെ പ്രതിഷ്ഠയും കാണാനുണ്ട്. അപ്പോൾ ആ യോഗ സിദ്ധന്മാരുടെ ഒരു കാലഘട്ടം കൂടി ഈ പ്രദേശത്തിന് കാണാനുണ്ട് എന്നുള്ളതാണ്. പഴനി കഴിഞ്ഞാൽ പിന്നെ ഏറ്റവും ഇതായിട്ടുള്ള ഒരു അമ്പലമാണ്. ഒരുപാട് പഴക്കവും ഒരുപാട് അതിൻ്റെ പിന്നിൽ ഒരുപാട് കഥകളുമുള്ള ഒരു അമ്പലം കൂടിയാണ് ഈ അമ്പലം. സുബ്രഹ്മണ്യസ്വാമിനः നരസിംഹസ്വാമിനः च अनुग्रहाशिषः स्वीकृत्यैव तदभिमुखं स्थिते प्रशान्तसुन्दरप्रदेशे देवभाषायाः संस्कृतस्य विद्यानिकेतनं शारदागुरुकुलं विराजते. സംസ്കൃത ഭാരതി 1981 एवं सम्भाषण आन्दोलनम् इति रूपेण कार्यस्य आरम्भं कृतवती. तत्र उद्देश्यम् एतदस्ति, संस्कृतभाषा भारतीयभाषाणाम् आधारभूता अस्ति. न केवलं तद् भारतीयजीवनस्य एक प्रवाहः यः अस्ति तस्य मूलरूपेण तस्य पोषकरूपेण संस्कृतभाषा अस्ति. अतः एव संस्कृतभाषा दैनन्दिनजीवने उपयोक्तव्या. एवं पुनरपि संस्कृतभाषा व्यवहारे आनेतव्या इति उद्देश्येन संस्कृतभारती कार्यं करोति. केरळस्यापि पारम्पर्यं महत् अस्ति. केरळस्य संस्कृतपारम्पर्यविषये उळ्ळूर् तथैव वडक्कङ्कूर् एते सर्वे बहु विस्तृतरूपेण लिखितवन्तः सन्ति. तथैव केरळस्य प्रतिकार्यं नृत्यं भवतु अथवा अन्यकलारूपाणि भवन्तु, सर्वत्र संस्कृतस्य सम्बन्धः अस्ति एव. अत्र शारदागुरुकुलम् एतस्य कार्यस्य एक आविष्कारकेन्द्रम् इति रूपेण आरब्धम्. സംസ്കൃതം महत्तरां भारतीयसंस्कृतिं पैतृकं च वंशपरम्परासु संक्रामयन्ति इयं वेदवाणी. शास्त्रसाहित्यादीनां वैज्ञानिकसम्पदाम् अक्षयघनिरियं पौराणिकमनीषिणां चिन्ताधाराभिः सुसम्पन्नेयम् अमृतवाणी. आधुनिकतायाः अशक्तताभ्यः सान्त्वना मृदुस्पर्शं प्रदाय वहन्ति ज्ञानगङ्गा. एवं सर्वविधाः भेदभावनाः अतीत्य राष्ट्रस्य उन्नतिं साधयितुं सक्षमेयम् अमरभाषा. एतादृशी संस्कृतभाषाम् आधुनिकसमाजस्य जनान् प्रति आनेतुम् उपकुर्वत्यः पाठ्यपद्धतयः एव अत्र शारदा गुरुकुले अनुवर्त्यन्ते. अत्र भिन्नभिन्नकार्याणि चिन्तितानि सन्ति. एकं बालानां कृते शिक्षणं. विद्यालये संस्कृतपठनं तु चलति, परन्तु संस्कृतस्य विविधमुखानि यानि सन्ति. विशिष्य तत्र संस्कृतं केवल एका भाषा तु नास्ति, वयं जानीमः. तत्र साहित्यमस्ति एव, भाषाशास्त्रमस्ति, तथैव चिन्तनं कथं करणीयं तया रीत्या न्यायशास्त्रं, मीमांसाशास्त्रम्, अन्यदर्शनानि, वेदान्तं, सांख्यं, योगम्, एवं प्रकारेण आयुर्वेदः, ज्योतिषम् एतत्तु सर्वत्र सर्वे जानन्ति एव. एवं भारतीयजीवनस्य सर्वमुखानि, तत्र भोजनं, वेषः, कला, एवम् आस्वादनं, चिन्तनम्, एतत् सर्वमपि संस्कृतेन सह युक्तमस्ति.
पञ्चमस्तरोत्तीर्णानां संस्कृतपिपठिषूणां छात्राणाम् औपचारिकशिक्षा अविघ्ना स्यादिति धिया सञ्चाल्यमाना शिक्षापद्धतिर्भवति। नाचिकेतसं छात्रेषु न्याय व्याकरण साहित्यादीनां शास्त्राणां परिचयं तथा संस्कृतभाषा नैपुण्यं च सम्पाद्य तान् नचिकेतोवत् कुशलान् कर्तुम् उद्दिष्टा अस्ति पञ्चवर्षात्मिका इयं पद्धतिः। ग्रीष्मावकाशे समायोज्यमान आवासीय शिबिरैर्द्वारा तदनु प्रादेशिकविदुषां शिक्षणैर्द्वारा चैव പദ്ധതിരിയം പൂർണ്ണതാമേതി. മുന്നേ സംസ്കൃതം പഠിക്കാൻ ഭയങ്കര ആഗ്രഹമുണ്ടായിരുന്നു. അപ്പോൾ ഇവിടെ ഒരു ഗുരുകുലം ഉണ്ടെന്ന് അറിഞ്ഞു കേട്ടു. അപ്പോൾ ഇവിടെ പഠിപ്പിക്കുന്ന ടീച്ചറും എല്ലാം നല്ല രീതിയിൽ എളുപ്പത്തിൽ പറഞ്ഞു തരുന്നുണ്ട്. സാവകാശമാണ് പഠിപ്പിച്ചെല്ലാം തരുന്നത്. അപ്പോൾ അതിരാവിലെ തന്നെ എഴുന്നേറ്റ് ഒരു 6:30 ആ ടൈമിൽ എഴുന്നേറ്റ് ഇവിടെ വന്ന് പഠിക്കുമ്പോൾ നല്ല കൂട്ടുകാരുടെ ഒപ്പം പഠിക്കുമ്പോൾ നല്ല സന്തോഷം കിട്ടുന്നുണ്ട്. നമ്മുടെ പുരാണങ്ങളും ഇതിഹാസങ്ങളും എല്ലാം സംസ്കൃതത്തിലാണ് എഴുതിയിട്ടുള്ളത്. അത് കാരണം അതിൻ്റെ ഒറിജിനൽ ടെക്സ്റ്റിൽ തന്നെ വായിച്ച് മനസ്സിലാക്കാൻ വേണ്ടിയിട്ട് എനിക്ക് നല്ല ആഗ്രഹമുണ്ട്. അപ്പോൾ പിന്നെ എൻ്റെ സ്കൂളിൽ ഇതൊന്നും സംസ്കൃതം പഠിപ്പിക്കുന്നില്ല. അപ്പോൾ ഇവിടെ ഇങ്ങനത്തെ ഒരു ചാൻസ് ഉണ്ടെന്ന് അറിഞ്ഞപ്പോൾ ആ ആഗ്രഹം കൊണ്ട് ഞാൻ ഇവിടെ വന്ന് പഠിക്കുന്നതാണ്. ഇവിടുത്തെ ക്ലാസ് നല്ല ക്ലാസ്സാണ്, നല്ല ഇൻട്രസ്റ്റിംഗ് ആണ്. ഇവിടെ സംസ്കൃതം എടുക്കുന്ന ടീച്ചർ നന്നായിട്ട് എടുക്കുന്നുണ്ട്. അതുകൊണ്ട് തന്നെ എല്ലാം മനസ്സിലാവുന്നുണ്ട്, ടീച്ചർ എടുക്കുന്നതെല്ലാം മനസ്സിലാവുന്നുണ്ട്. बहु सुन्दरः ग्रामप्रदेशः अस्ति. अतः सर्वेपि उत्साहेन एव अत्र आगच्छन्ति. प्रातःकाले एव उत्थाय ते उत्साहेन पठन्ति. संस्कृतं सुभाषितानि सर्वमपि पठितुं बहु उत्साहेन आगच्छन्ति. अत्र पूर्वं कोरोना समये आन्लैन् द्वारा एव कक्षा आसीत्. इदानीं छात्राः अत्र आगत्य उत्साहरूपेण पठन्ति. प्रातः आगत्य एव पठन्ति, सम्यक् रूपेण एव पठन्ति. संस्कृतभाषापरिचयः, संस्कृतभाषायाः आधारतत्त्वानाम् अभ्यासः च इत्येते उद्देशे प्रकल्प्य आयोज्यमाना त्रिमासीयशिक्षापद्धतिः भवति मधुरं संस्कृतम्. आयुर्वेदः, योगः, ज्योतिषं, पूजा इत्यादिषु क्षेत्रेषु कर्मनिरतेभ्यः संस्कृतभाषायाः प्राथमिकतत्त्वानां पाठनाय आयोज्यमानानि आवासीयशिबिराणि तथा अनौपचारिकसंस्कृताध्यापनाय तत्परेभ्यः जनेभ्यः समायोज्यमानः एकवर्षात्मकः विदग्धाभ्यासः च अन्तर्भवन्ति अस्यां पद्धतौ. एतानतिरिच्य विविधानां विश्वविद्यालयानां तथा संस्कृतपठनस्य प्रोत्साहनं कुर्वतीनां संस्थानां च संयोगेन नैके पाठ्यक्रमाः अत्र सञ्चाल्यन्ते. अस्मिन् पाठ्यक्रमे सफलतापूर्वकम् उत्तीर्णेभ्यः प्रमाणपत्राण्यपि प्रदीयन्ते. अहमत्र वेदगणितस्य कक्षाः चालयन्ती अस्मि. स्वामिनः भारतीकृष्णतीर्थस्वामिनः सूत्राणि उपयुज्य वयं वेदगणितस्य पाठनमत्र कुर्मः. बालकाः अत्यधिकं प्रोत्साहेन कक्षासु आगच्छन्तः सन्ति. यदा वयं एतस्य वेदगणितसूत्राणि उपयुज्य वयं यदा गणितं कुर्मः तदानीं तु फलम् अतीव सरलेन प्राप्तुं शक्नुमः उत्तराणि. तद्दृष्ट्वा अपि बालकानाम् अत्यधिकं सन्तोषः अस्ति. बालकाः अतः एव सर्वासु कक्षासु निरन्तरतया आगच्छन्तः सन्ति. सर्वेषामपि महान् सन्तोषः अस्ति वेदगणितं पठित्वा. अनुसन्धानछात्रेभ्यः विजिज्ञासुभ्यः च प्रयोजनप्रदः अत्युत्तमः एकः संस्कृतग्रन्थालयः अपि अत्र प्रवर्तते. अनेन सह पाठसहगामिक्रियाभ्यः नृत्यसङ्गीतादिभ्यः च अस्मिन् शारदा गुरुकुले विशिष्टं महत्त्वं प्रकल्पितं वर्तते. तस्य परिचयः भवतु इति विचारेण
नाचिकेतसम् इति एकः कार्यक्रमः आरब्धः। आरम्भे तु 5 वर्षाणां योजना आसीत्। षष्ठकक्षा 6ां क्लास् ये प्रवेशं प्राप्तवन्तः तादृशछात्राणाम् आरम्भे किञ्चित् आवासीयशिबिरं, ततः वयं चयनं कुर्मः। 5-6 छात्राणां चयनं कुर्मः। 5-6 കുട്ടികളെ അത് തിരഞ്ഞെടുക്കും. അനന്തരം तेषां कृते प्रतिसप्ताहं 1 घण्टा 1 मणिक्കൂർ पाठनं, एकः शिक्षकः एकः छात्रः, एवं प्रकारेण निरन्तरं गच्छति। पुनः विरामकाले आवासीयशिबिरम्, एवं प्रकारेण विविधशास्त्राणां परिचयः, संस्कृतभाषायां सम्यक् व्युत्पत्तिः, भाषाव्युत्पत्तिः भवेत्, तया रीत्या आरब्धा। इदानीं तद् वर्षत्रयस्य योजना इति रूपेण चलति। तत्र विभिन्नसंस्थानां यथा केन्द्रीयसंस्कृतविश्वविद्यालयः, तथैव IIT तादृशसंस्थानामपि सहयोगेन एषा योजना अग्रे गच्छन्ती अस्ति। तथैव विविधशास्त्राणि यानि सन्ति, यथा योगशास्त्रं सर्वे जानन्ति, योगासनं, तत्र विशिष्य आसनानि, किञ्चित् प्राणायामः, तदेव लोके प्रचारे अस्ति। परन्तु पतञ्जलियोगसूत्राणि तद् योगशास्त्रम् अति अगाधं विस्तृतं, तथैव सूक्ष्मम्, अत्यन्तं प्रायोगिकं च शास्त्रं। तस्य परिचयार्थं योगसूत्राणां वर्गः, एकं योगशास्त्रशिबिरं 21 दिनानि 21 दिवसं वासं कृत्वा एकं योगशास्त्रशिबिरम् आसीत्। अनन्तरं प्रतिवर्षम् एकं शास्त्रग्रन्थं स्वीकृत्य तस्य कार्यशालारूपेण सम्यक् रूपेण तस्य अध्ययनम् एतदिदानीं प्रचलति। साङ्ख्यकारिकायाः आसीत्, पुनः मीमांसाशास्त्रस्य मीमांसा अनुक्रमणिका इति एकग्रन्थस्य आसीत्। अग्रे आगामि जनवरी मासे वैशेषिकसूत्राणाम् अपि एषः एतादृशः एकः वर्गः, एकः कार्यशाला, वर्क्शाप् भविष्यति। तत्र विशिष्य उत्तरकाश्यां हरिब्रह्मेन्द्रानन्दतीर्थ इति एक स्वामिनः सन्ति, अत्यन्तं ज्ञानी विद्वान्, तस्य एव अत्र नेतृत्वे एतादृशशास्त्रवर्गाः प्रचलन्ति। एवं शास्त्रपरिचयार्थं तत्र सामान्यजनानामपि शास्त्रपरिचयः भवतु इति विचिन्त्य एतादृशशास्त्रवर्गाः, तथैव नृत्यं, नाट्यं, सङ्गीतम् एतत् सर्वं पठितुं जनाः इच्छन्ति एव। पूर्वकाले एतस्य सर्वस्यापि अध्ययनार्थं संस्कृतमपि स्वाभाविकरूपेण आसीत्। यथा सङ्गीतं, सङ्गीते विभिन्नस्तोत्राणि एतत् सर्वं यदा गायन्ति अर्थज्ञानमपि आवश्यकं। तया रीत्या संस्कृतं यदि BA म्यूसिक् पठति, संस्कृतं तत्र सब्सिडी रूपेण आसीत्। क्रमेण तत्र लोपाः जाताः। एवमेव नृत्यस्य विषये अपि नाट्यशास्त्रम् आवश्यकं। नाट्यशास्त्रं, भरतमुनेः नाट्यशास्त्रं तत् संस्कृते एव अस्ति। अतः तस्य परिचयः अपि भवतु इति विचारेण इदानीम् एकः वर्गः अत्र आरब्धः अस्ति। वर्षद्वयस्य एषः वर्गः सङ्गीतनाट्यसंस्कृतयोजनेन अस्ति। एषः वर्गः वर्षद्वयस्य अस्ति, तस्य आरम्भः जातः अस्ति। तथैव एका संस्कृतिगोशाला, अत्र अतिप्राचीन एकः देवालयः अस्ति, कार्तिकेयस्य सुब्रह्मण्यस्य देवालयः। तत्र ऐतिह्यम् एवं वदति, पळनिमन्दिरस्य तस्य च सम्बन्धः अस्ति इति। भोगनाथर् अत्र आगत्य वासं कृतवन्तः, अत्र तपः कृतवन्तः इति ऐतिह्यं वदति। किमपि भवतु, तादृश न्यूनातिन्यूनं 1,100 वर्षपुरातनं मन्दिरं। तस्य इतिहासः अपि तत्र एकः शिलालेखः अस्ति, तस्य आर्कियोलजिकल् जनाः अपि आगत्य पठितवन्तः। तस्य आधारेण सामान्यतया 1,100 1500 वर्षं पഴക്കം एतस्य देवालयस्य
निर्णीतमस्ति। सुब्रह्मण्यः शास्त्राणां कलानाम् एवं ज्ञानस्य मूर्तिः अस्ति। अतः अत्र एतादृशविभिन्नवर्गाः, तथैव एका गोशाला अपि आरब्धा, संस्कृतिगोशाला इति। देशीयधेनवः, नाडन् पशुक्കൾ, तत्र विभिन्न जाति धेनवः सन्ति। तेषां वर्धनं, तया दृष्ट्या संरक्षणम् इत्यादिरीत्या एषा गोशाला चलति। ചെമ്മണ്ട ശ്രീ സുബ്രഹ്മണ്യ സ്വാമി ക്ഷേത്രത്തിൻ്റെ ഭാഗമായിട്ട് ഒരു 4 ഏക്കറോളം വിസ്തൃതിയിൽ ഉള്ള ഗോശാലയാണിത്. ഈ ഗോശാലയുടെ പ്രത്യേകത എന്താ വിചാരിച്ചു കഴിഞ്ഞാൽ, ഇവിടെ നമ്മുടെ കേരളത്തിൻ്റെ തനതായിട്ടുള്ള വെച്ചൂർ, കാസർഗോഡ്, വടകര, വില്യാതിരി തുടങ്ങിയ പശുക്കളും 1-2 ഗീർ പശു, ഒരു സഹിവാൾ പശു, പിന്നെ ഒരു 40ഓളം കാളകളെ ഞങ്ങൾ സംരക്ഷിക്കുന്നുണ്ട്. അതാണ് ക്ഷേത്രത്തിൻ്റെ ഈ ഗോശാലയുടെ ഏറ്റവും വലിയ പ്രത്യേകത. സംസ്കൃതി ഗോശാലയ്ക്ക് മാത്രം വേണമെങ്കിൽ കേരളത്തിൽ അവകാശപ്പെടാം. 40ഓളം കാളകളെ സംരക്ഷിക്കുന്ന ഒരു ഗോശാലയാണ്. ഇപ്പോൾ ഇവിടെ ഒരു 60ഓളം പശുക്കളും കാളകളും കൂടി വന്നിട്ടുണ്ട്. ബാക്കി 40 എണ്ണം അവിടെ പുന്നീർകുളത്താണ് ഉള്ളത്. അത് ഈ അടുത്ത ദിവസം തന്നെ ഇവിടെ വരും. क्रमेण जैवकृषि तथैव चतुराश्रमाः ये सन्ति भारतीयजीवनस्य आधारभूताः, ब्रह्मचर्यं, गार्हस्थ्यं, वानप्रस्थं, सन्न्यासं। तत्र सन्न्यासस्य विषये बहवः मठाः, आश्रमाः सन्ति, एकः सम्प्रदायः अस्ति। परन्तु अन्यत्रयस्य ब्रह्मचर्यं, गार्हस्थ्यं, वानप्रस्थं तद् विषये विशेष अध्ययनम् अथवा मार्गदर्शनार्थं स्थानानि अतिविरलानि। अतः अत्र तादृशमेकं चिन्तनमस्ति। किञ्चित् कार्यम् आरब्धमस्ति। कथं बालावस्थायां ब्रह्मचर्य आश्रमः कथं पालनीयः तद्विषये, तथैव गार्हस्थ्यम् अत्यन्तं मुख्यभूतमस्ति। गृहस्थाश्रमः, गृहस्थाश्रमः इत्येव भारतीयनिर्देशः। गृहस्थाश्रमः कथम् आचरणीयः तस्य किञ्चित् परिचयः, प्रशिक्षणम् एतद् भवेत्। एवमेव वानप्रस्थं, रिटैर्मेण्ट् लैफ् कथं करणीयं। वसुधया तस्मिन् क्षेत्रे महती समस्या अस्ति। किं करणीयम् इति जनाः न चिन्तयन्ति। अतः गृहेषु अपि समस्याः, समाजे समस्याः, टेन्शन् एतत् सर्वमपि चलति। अतः कथं निवृत्तजीवनं करणीयं, वानप्रस्थजीवनं, तद्विषये अपि प्रशिक्षणम् अथवा परिशीलनम् एतदपि अत्र कर्तुं विचारः अस्ति। किञ्चित् कार्यम् आरब्धं, तस्य पूर्णस्वरूपम् अधुना जायमानमस्ति। तदर्थं केन्द्रीयसंस्कृतसर्वकलाशाला, दिल्ली केन्द्ररूपेण राष्ट्रीयसंस्कृतसंस्थानं यदस्ति, तेन विश्वविद्यालयेन सह एक MOU जातमस्ति शारदागुरुकुलस्य। तथैव तेषाम् एक अनुबन्धः, अफिलियेशन् अपि इदानीं जायमानमस्ति। अग्रिमदिनेषु तस्यापि प्राप्तिः भवति। अतः तेषाम् अपि सहयोगेन एतादृश भिन्नवर्गाः, क्लासस्, पाठपद्धतिः अपि अत्र अचिरात् एव आरम्भः भविष्यति। तथैव विशारदयोजना इति, विशिष्य गृहिण्यः उद्दिश्य, ये संस्कृतं पूर्वं न पठितवन्तः, परन्तु 800 दिनानाम् आधारेण 108 दिवसങ്ങൾ കൊണ്ട് സംസ്കൃതപഠനം, അനന്തരം കഥം സംസ്കൃതം പാഠനീയം, അതെങ്ങനെ പഠിപ്പിക്കാം, താവത് പ്രശിക്ഷണം ദത്ത്വാ വയം ഗ്രാമാന്തരേഷു വിഭിന്നസ്ഥാനേഷു സംസ്കൃതബാലപാഠനം കർത്തും യോഗ്യാനാം ശിക്ഷകാണാം അധ്യാപകാനാം നിർമ്മാണദൃഷ്ട്യാ एवं 108 ദിവസത്തെ വിശാരദ യോജന अपि आरब्धा अस्ति।
एकः ग्रन्थालयः अस्ति, अग्रे शोधकेन्द्रं भवेत् इति रीत्यापि प्रयत्नः आरब्धः अस्ति। एवं प्रकारेण विविधवर्गाः, एतस्य सर्वस्यापि उद्देश्यम् एतदेव अस्ति, भारतीयजीवनं तद् संस्कृतेन सम्बन्धमस्ति, तस्य अवगमनं भवेत्। अत्र एकः वासं करोति कानिचन दिनानि, तर्हि एतस्य अनुभूतिः भवेत्। तया रीत्या प्रयत्नः अस्ति। केरळस्य सर्वेषामपि प्रमुखाणां संस्कृतपण्डितानां तथैव धार्मिक आचार्याणां, चिदानन्दपुरीस्वामिनः इत्यादि धार्मिक आचार्याणां सर्वेषाम् अत्र पूर्णमार्गदर्शनमस्ति। एवं सर्वेषां सहयोगेन एतद् कार्यम् अग्रे गच्छति। तत्र भवतां सर्वेषामपि स्वागतं, नमस्कारः। एवं देवभाषायाः संस्कृतस्य आभया ग्रामविशुद्ध्या आध्यात्मिकचैतन्येन च प्रसिद्धिर्मर्जयति चेम्मण्डा नामकोऽयं मधुरमनोहरग्रामः।